नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज गाजराचे थालीपीठ बनवणार आहे। तर यासाठी गाजर घेतलेले आहेत। सुरुवातीला मी बाजारातून आणल्याबरोबर धुवून ठेवले होते। तर आता याचं साल काढून घ्यायचे। तर आता अशाच पद्धतीने सर्व साल काढून घेतलेला आहे। तर आता बारीक खिसणीने खिसून घ्यायचे। तर याचा गाजराचा खिस थोडासा बारका करायचा, जास्त मोठा करायचा नाही, कारण भाजताना कच्चं राहण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मी थोडंसं बारीक केलेलं आहे। तर आता गाजर खिसून झालेले आहेत। तर याच्यामध्ये आता पीठ मिसळून घ्यायचे। तर सुरुवातीला मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 कप भरून, आणि हे भाजणीचं पीठ आहे थालीपीठाचं, आणि गव्हाचं पीठ घ्यायचं 1 वाटीभर। तर लाल तिखट घ्यायचे, अर्धा चमचा हळद टाकायचे, कोथिंबीर टाकायची, लसूण मीठ टाकलेलं आहे मी। तर लसूण मीठ टाकल्यामुळे लसूण पेस्ट टाकायची गरज नाही। तर एक अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे, हातावर असं चोळून घ्यायचं। धने जिरे पावडर टाकायचे आणि 2-4 चमचे तूप टाकायचे। तुपामुळे एकदम छान अशी टेस्ट येते थालीपीठाला, त्याच्यामुळे थोडंसं तूप टाकायचे आणि मिसळून घ्यायचे। सर्व एक पीठ एकत्र करायचे, आणि बारका कांदा चिरून घेतलेला आहे, बारक छोटासा। तर हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचे, थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे। अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे मळून। तर बाजूला ठेवायचे, आणि गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी। तर आता अशा पद्धतीनं ओला केलेला कपडा घ्यायचा कॉटनचा। तर मी थालीपीठासाठी धपाट्यासाठी वापरलेला कपडा आहे। तर अशा पद्धतीचा छोटासा एक मुठीत बसायचा गोळा घ्यायचा आहे आणि थालीपीठ बनवायचे। तर थोडंसं हाताला पाणी लावून अशा पद्धतीने थापून घेतलेलं आहे, आणि मध्यभागी वेज पाडायचे। गॅसवर तवा एकदम छान तापलेला आहे। तर थोडंसं तेल लावून घ्यायचे। तर तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर बी लावू शकता। तर आता ह्याच्यावर थालीपीठ भाजून घ्यायचे। तर मध्यम गॅसवर एकदम छान असं भाजून घ्यायचे थालीपीठ। तर दोन्ही बाजूला तेल लावून भाजून घ्यायचे। थोडंसं मध्यभागी तेल टाकायचं याच्यामध्ये, त्याच्यामुळे मधला भाग एकदम छान असं भाजून निघतं। तर बघू शकता एकदम छान असं भाजलेलं आहे। तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे मी। तर दह्यासोबत किंवा शेंगदाणा चटणीसोबत एकदम छान आणि चवदार लागतात। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।